मित्रांनो, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध यात्रा बावधनची आणि बगाड प्रसिद्ध आहे, पण बगाड असतं काय ह्याच्याविषयी आज माहिती घेऊया. आणि बगाडाची प्रतिकृती बी आहे. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव रोहित भानुदास तरटे, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, प्रतिकृती बी आहे. हे कशा पद्धतीनं बनवलं जातं सांगा, ह्याची माहिती. काय काय ह्याचे घटक आहेत काय? हे पूर्णतः हा जो तुम्हाला बगाडाचा जो साठा दिसतो इथं, हे सगळे लाकडाच्या स्वरूपात बनवलं जातं. आणि ह्याला एकच लाकूड वापरलं जातं, ते म्हणजे बाबळीचं लाकूड. बाबळीचं लाकूड. आता ह्या बाबळीच्या लाकडामध्ये जे आपण आता हा वाघ आहे, हे आपण बैल झुंपण्यासाठी जे वापरतो ह्याला आपण एक दुर्वी म्हणतो. ह्या दुर्वीमध्ये इथे गावामधील सगळ्यात मोठ्या बापाची बैल, ज्याच्यामध्ये अतिशय शरीराने दष्टपुष्ट बैल असेल तो, आणि मोठा बैल असेल तो, जो काम करताना सुद्धा आणि ओढताना सुद्धा चांगल्या पद्धतीने ओढू शकतो, अशी बैल इथे झोपली जातात. आणि मला वाटते त्या गावात म्हणजे इथल्या गावात ती संख्या 400च्या प्लस आहे. 400पेक्षा जादा बैल आहेत. हो, मोठी बैल ह्याच्यासाठी आणली जातात. ह्यासाठी आणली जातात. बरं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे जी चाक आहेत ही दगडांची चाक आहेत. बरं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लोखंड कुठे दिसणार नाही. हे दगडाची चाक आहेत. त्याच्यानंतर हा वाघ आहे. हा वाघ सुद्धा पूर्ण एक मोठं गावामध्ये एक लाकूड, बाबळीचं लाकूड कापलं जातं, जे जवळजवळ 150 ते 100 वर्ष जुनं जे लाकूड आहे. जसं आता हे ह्याचा भाग बघताना आपण बघू शकतो किती मोठा आहे. त्याच्यानंतर हा खांब आहे. हा खांब हा सुद्धा निव्वळ बाबळीच्या लाकडाचा असतो. सगळे बाबळीच्या लाकडाने बनवलं जातं. त्याच्यानंतर हे बाहुली म्हणतो याला. ही बाहुली कायसाठी, ज्यावेळेस आपण हे वरती जे कळकाच्या बांबूंपासून तयार केलेलं हे जे शिड आहे, ते शिड ज्यावेळेस आपण असं फिरवतो, त्यासाठी हे जे ह्याच्यामध्ये एक यंत्रणा अशी बनवलेली आहे जुन्या परंपरेनं, की ती फिरताना त्याच्यामध्ये ह्याच्यावरती सगळा त्याचा सपोर्ट असतो. बरोबर. अशा पद्धतीचा हा बगाडाचा भैरवनाथाचा गाडा. म्हणजे मित्रांनो बघा, एवढ्या मोठी परंपरा, 400पेक्षा जादा वर्षाची परंपरा ह्या यात्रेला आहे. पण ते बगाड असतं कसं हे आज आपण जाणून घेतोय. बगाडाच्या तिथं जे नवसानं जो नवस फेडण्यासाठी म्हणू आपण, फेडण्यासाठी जो व्यक्ती बसलेला असतो त्याला काय काय म्हणतात? त्याला बगाड्या म्हणतो. बगाड्या हित असतो का? बगाड्या इथे टांगला जातो. आता हा बगाड्या टांगताना तुम्ही म्हणाल नुसतं टांगायचं म्हणजे तो बसलेला नसतो, दिवसभर उभा असतो. त्याला एक आपण चोपाळा तयार करतो, एक असा झोपाळा. त्याच्यामध्ये त्याचे पाय वगैरे सगळे आपण कंबर वगैरे बांधून या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याला बांधणार. आणि ती बांधल्यानंतर त्याला वरती धरण्यासाठी इथे एक असं आपण तयार केलेलं असतं, ते पण लाकडाचंच असतं. त्याला धरून तो उभा राहू शकतो, जेणेकरून चालू झालं गाडा, बैल ओढायला लागली की त्याला किती स्पीड लागेल, काय लागेल, आणि इकडं तिकडं होत असतं, त्याला वरती धक्का बसू शकतो. त्यामुळे इथं त्याला धरण्यासाठी व्यवस्था केली जाते. आता हे जे बगाड असतो तर साधारणपणे मला मगाशी बी कळलं, याचं नक्की कसं होत असतं, म्हणजे आपण त्याची निवड प्रक्रिया कशी असते? निवड प्रक्रिया कशी असते की देवाला एखादा माणूस जर श्रद्धेपोटी नवस करत असेल, काही मागत असेल, की बाबा मी तुझं बगाड घेतो. गावामध्ये आमची एक आख्यायिका आहे जुन्या परंपरेनं, की मी तुझं बगाड घेतो, तुझा नवस पूर्ण करतो, की पण मला जर काय संसारामध्ये अडीअडचणी आहेत ते माझ्या पूर्ण होतात. वैयक्तिक मनोधारणा असतील, तर ते पूर्ण झाल्यानंतर तो देवाच्या गाभाऱ्यामध्ये येतो. ज्या दिवशी आपण बगाड्या ठरवणार आहे तो दिवस आमच्या गावामध्ये जुन्या परंपरेनुसार एक होळीचा दिवस म्हणून ठरलेला असतो. त्या होळीच्या दिवशी जेवढे गावातले नवस आहेत, साधारणतः 50 ते 60 माणूस असतो. त्या 50 ते 60 माणसामध्ये एक कौल लावला जातो. त्या कौल लावताना जुन्या परंपरेनुसार 2 कौल लावले जातात, एक उजवा कौल, एक डावा कौल. प्रत्येक माणसाचं 50 माणसांचा एक तिथे गहू चिकटवला जातो. त्या गव्हाद्वारे चिकटवल्यानंतर ते जे ठरवलं जातं, ते ठरवताना तिथं गावातली ज्येष्ठ मंडळी, यात्रा कमिटी आणि गावाचे गुरु देवाचे ते तिथं असतात. तर ते ठरवताना साधारणतः 1, 2 ते 3 तास गेले जातात. संध्याकाळी 11:30-12ला ती सुरुवात होती ठरवायची होळीच्या दिवशी. तर ते ठरवल्यानंतर मग हा माणूस तिथे निवडला जातो बगाड्यासाठी. त्याला आपण त्या दिवशी बसणं बगाड असतोपर्यंत त्याला बगाड्या हा बांध दिला जातो गावात. पण हे जे बगाड आहे ते किती किलोमीटर चालतं साधारणपणे? एरिया असेल ना ठराविक एरिया? म्हणजे गावामध्ये बावधन गावापासून सोनेश्वर एक गाव आहे,
म्हणजे एक ठिकाण आहे. किती अंतर भरतं ते? किती किलोमीटर? अंतर कमीत कमी 5 किलोमीटर अंतर आहे. आणि मग ह्या 5 किलोमीटरमध्ये जवळजवळ आपण म्हणू 400 बैल इथं आदलून बदलून येत असतात. 400 आदलून बदलून झोंपली जातात. ते झोंपण्यासाठी सुद्धा गावामध्ये ठराविक नियोजन केलं नसतं, जेणेकरून अख्ख्या बगाडामध्ये 400 बैलांमध्ये एखादा बैल एकदाच झोपला जातो. हा, एकदा झोपला जातो. बर, तो बैल झोपण्यासाठी सुद्धा काय ठराविक गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत गावामध्ये. आता तर त्यामुळेच बैल आणली जातात. अगदी महाराष्ट्रातून चांगली चांगली खिलारच बैल ना, फक्त पांढरी आणि खिल्लार बैल, दष्टपुष्ट बैल आणला जातो. आणि बघा तर असं बी म्हणता येईल की ह्याची वेशभूषा असेल किंवा ही वेगळ्या म्हणजे सगळं सफेद असतं. वेशभूषा बी बघू शकता वेगळी कशा पद्धतीनं असते वेशभूषा. आता वेशभूषा म्हणायला गेलं तर ही सगळे बगाडे हे ह्याच्यात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पांढरी, ही जी पांढरी जे तुम्हाला दिसतंय सगळा, तरी गावची एक आख्यायिका काय की जुन्या परंपरेनुसार आपण जो बगाडाच्या दिवशी एक कपडे घालतो, जे परिधान करतो, ते परिधान करताना पांढरी टोपी, पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा, ही सगळ्यांचं लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळी माणसं पांढरा पेशाव करून असतात. आणि हा जो लालगा तुम्हाला जो लाल लाल कलर थोडासा दिसतोय, तर आदल्या दिवशी जो छबिना होतो, त्या छबिन्यामध्ये गुलालाची उधळण केली जाते. ती उधळण करताना जो गुलाल राहिलेला असतो अंगावर, त्यामुळे सगळं थोडंसं तुम्हाला लाल लाल दिसेल. मी ऐकून आहे ह्या दरम्यान कोणी म्हणजे पायात काही घालत नाही, पायात मध्ये चप्पल आणि काळा धागा तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्या दिवशी. बाकी जी येणारी पाहुणे रावळीची लांबून असतात बघणारे असतात ते घालू शकतात, पण गावातला कुठलाही माणूस तुम्हाला पायामध्ये चप्पल घालताना दिसणार नाही. हे मित्रांनो, ह्यामुळेच ही यात्रा आपण म्हणू महाराष्ट्रभर काय भारतभर प्रसिद्ध असते. अगदी विविध देशातून विविध कोपऱ्यातून इथं बघा येते ते बगाड काय आहे. तर आज आपण समजून घेतोय नक्की बगाड असतं काय. आता ही आपण चर्चा केली, तुम्ही सांगताय, पण बगाडची यात्रा एवढ्या वर्षापासून चालू आहे, तर आता कसं स्वरूप बदललं असेल की थोडं, म्हणजे काय का नाही जशी आहे पहिली का तशी आता स्वरूप? तर तसं बगाडामध्ये या गाडीमध्ये काही बदललेलं नाही. जे जुन्या काळापासून चालत आले तेच चाललं. फक्त स्वरूप बदललं कसं, जे आपण बगाडासाठी झुंपणायला जे बैल आणलेलं असतील मोठी मोठी, त्याचं नियोजन फक्त जे आहे ते बदललेलं आहे. म्हणजे बैलगाड्या शर्यती असतील किंवा बाकी गोष्टी असेल, चालू झाल्यापासून बैलांची बी संख्या वाढली असेल का? भरपूर संख्या वाढली ना आता. बैलांची संख्या आता साधारणतः गावात 450 ते 500 बैलांची लोकसंख्या म्हणजे बैलांची संख्या आहे. तर ही 400-450 बैल झुंपत असताना प्रत्येक बावकीला कमीत कमी 12 बैल असतात. म्हणजे मित्रांनो, मला नाही वाटत की महाराष्ट्रात असं एवढं कुठलं गाव असेल की 450 खिलार चांगली टॉपची मोठ्या मापाची बैल एका गावात असू शकतील. तर मित्रांनो, हा एक प्रयत्न होता नक्की बगाड असतं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर यात्रा तुम्ही कधी बघा, आस्वाद घ्या, एक वेगळ्या प्रकारची यात्रा, आणि पुढं तुम्हाला अशी जातीवंत खिल्लार बैल पाहायला भेटतील आणि तेवढीच रांगडी माणसंसुद्धा. धन्यवाद.